चांगली राहिली होती. पेनल्टीला सामोरं जावं लागलं, म्हणजे पेनल्टी किती महत्त्वाची असते हे लक्षात जरूर आलं आणि सामना गमवावा लागला. हडलक, परंतु पुढील वाटचालीसाठी वलभ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयाचं डोनेशन आलंय. हरिश्चंद्रजी भोईर शिकापचे चिटणीस साहेब देखील आहेत आणि त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. होम ग्राउंड वरती तुर्बे संघ आणि त्यांच्या विरोधात पहिला मॅच लो स्कोरिंग होता. दुसऱ्या मॅचचा जर विचार केला तर हाय स्कोरिंग सामना आपल्याला डॉट आल्यानंतर ह्या फटक्याची गरज होती ना. जो काही प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न झालाय इथे देखील अगदी आगल्या वेगळ्या स्टाईलनं बॉलला पाठवलं मिड विकेट रिजनच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा प्रहार पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येतोय. आपल्याला पाहायला मिळतात. हे बॅटल अतिशय चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी होताना पाहायला मिळतात. परंतु ज्या वेगानं ज्या इकॉनॉमीनं ह्या धावा एकवटायच्या आहेत अगदी त्या पद्धतीचा प्रयत्न सध्या तरी सफल झालाय असं आपण म्हणू शकतो. कारण की 2 चेंडू आणि सलग 2 षटकार अर्थात 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करत असताना आईगादुई खार्डी टीमच्या. षटकातील पुढील चेंडू फील्ड सेटअप या ठिकाणी जरूर केलं जात आहे. अशा पद्धतीनं गोलंदाजी होईल स्वप्नीलची पाहावं लागेल. पुन्हा तोच प्रयत्न. आता मात्र डॉट चेंडू. ह्या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळतं. षटकार देखील पाहिलं, डॉट चेंडू देखील पाहतोय आपण. एकंदरीत दोन्ही बाजूनं अगदी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न. एका बाजूनं गोलंदाज हार मानायला तयार नाही तर एका बाजूनं फलंदाज देखील ज्याच्या बॅटमध्ये 2 तडाखेबंद षटकार आपण पाहिलेत. रिदम मध्ये कदाचित थोडा अडथळा आला असावा. फलंदाजचं लक्ष त्या ठिकाणी विचलित झालं आणि लगेचच त्यानं जागा सोडली. ह्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. जेव्हा द्विधा मनस्थिती आपली निर्माण होते तेव्हा मात्र एक्झॅक्टली आपल्याला क्विक करावं लागतं आणि तोच प्रयत्न आपण पाहिला.
फुल्लेंचा चेंडू इनफिल्डच्या वरतून उडवले बॉलला डीप मध्ये स्वीपर कव्हरच्या रिजनला 2 टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार दमदार चौकार. आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे चतुरस्त्र फटके सध्या तरी खेळताना आपण धरमला पाहिलं ज्यांच्याकडे अनुभव देखील आहे. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती सर्वेश भोईर अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र आमचे गुड्डू भोईर साहिल भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एक बारक्या बॅट्समन आपण पाहिला कामोटेवाला आणि सध्या आता एक बारक्या भोईर तुर्बेवाला आपल्याला पाहायला मिळेल. साहिल सर्वेश हे त्याचं नाव आहे परंतु बारक्या नावाने तो प्रचलित आहे आणि तो बारक्या भोईर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्याला मात्र पाठवले बॉलला आडव्या बॅटनं चपराक लावले जणू काही मिड विकेट पार चेंडू षटकार. बरेच काल स्ट्राईक पासून दूर होता. पहिल्या षटकाचा पूर्णता खेळ धरम यांनी केला आणि आता रवीची वारी असं म्हणावं लागेल. इथे देखील त्याच दिशेला प्रयत्न चालला होता परंतु आता चांगला चेंडू एका षटकारानंतर मात्र डॉट चेंडू बारक्याकडनं पाहायला मिळतोय. खूप कमी वयाचा हा खेळाडू आहे. जवळ मी तरी म्हणेन 15-16 वर्षाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि लवकरच त्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात पदार्पण केलंय आणि अतिशय चांगली कारकीर्द त्यानं गाजवावी या शुभेच्छा आपण नक्कीच देऊ इथनं. चेंडू सरळ यष्टीचा नेम साधण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही यॉर्कर चेंडू ज्याला आपण म्हणतो व्हाईट बॉल पंच इशारा देत आहेत. अतिरिक्त बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा देखील इथे प्राप्त झाल्या. एकंदरीत जर धावसंख्येचा आपण विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आणि ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा पूर्णतः लेखाजोखा आमचे प्रेम पाटील आम्हाला देत असताना. चांगला चेंडू बिहाइंड द विकेट मागे चुकी होताना आपल्याला पाहायला मिळतं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय परंतु तिथे धावा मिळतील 2 धावा 3 धावा माफ करा या ठिकाणी पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे खेळपट्टीवरती केवळ मोठे फटकेच नाहीये तर रनिंग बिटवीन द विकेट वरती देखील धरम रवीचा लक्ष आपल्याला पाहायला मिळतो. यस 2 चेंडू 2 विकेट जर प्राप्त केले तरी देखील 2000 रुपये सूरज तरे यांच्याकडनं. बारक्याला आता मोठी संधी आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झालाय हा बॉल परंतु फुल करू शकला नाही. जो प्रयत्न दाखवला होता फलंदाजानं 1 धाव इथे देखील प्राप्त होईल. एकंदरीत वेगाने धावा एकवटल्यात. बरेचसे नौके खेळाडू ह्या टीम मध्ये नवीन संघाची बांधणी विकी भोईर मात्र आपण पाहतोय. भरपूर नवीन चेहरे सध्या तरी पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल अंतिम चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळायचं होतं परंतु संपर्क नाही चेंडू बॅटचा. जहाज नशिबाची साथ कदाचित फलंदाच्या बाजूनं. यस पावशे ब्रदर्स बिहाइंड द विकेट आपण पाहतो. योगेश पावशे आणि श्रीधर पावशे कोणत्याही खेळाडूनं झेल पकडली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 यस सुरेश पाटील यस सुरेश पाटील यांच्याकडनं कॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त ते कॅच योगेश पावशे आणि श्रीधर पावशे यांनी जर पकडली तर त्यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. म्हणजे आता बक्षिसांची खैरात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या
चापटी नो की तुला 2 झाले ना धावा बोला 29 झाल्या 29 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा. चला पाण्याची माग केली जाते. लवकर पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवक. बरोबर 13 मोठी बाटली भरून वाजव आता एक पण पाण्यावर ठेवा. मागची वलके नव्हता कुलर फिरवून इकडे ते आपला कोण आउट झाला आउट कोण झाला रवी आउट झाला बाद होणारा झालेत. पहिला धक्का लागलाय. नौका गोलंदाज हितेश पाटीलला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विजय सध्याच्या घडीला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. रवी जे सिनियर क्रिकेटर आहेत, भरपूर वर्ष क्रिकेटसाठी ज्यांनी जरूर दिलेत. सुरुवात चांगली राहिली होती. अतिशय चांगले फटके जरूर आपण पाहिले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या दोघांकडनं. चांगला चेंडू पडल्यानंतर बरीचशी उचली आपल्याला बॉलमध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत चांगला प्रयत्न आता हितेश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण की सुरुवातीच्या दोन्ही स्ट्राईक गोलंदाजांना मार बसलाय. एका बाजूला यंगेस्ट बॉलर्स आपण पाहिला तो सर्वेश, आणि दुसरा जर विचार केला तर गोलंदाज आपण स्वप्नीलला पाहिलं होतं, परंतु दोघांना मार बसला होता. चांगला चेंडू काय चांगली वापसी ह्या षटकामध्ये आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये गेल्या 14 आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजे चांगली गोलंदाजी हितेश पाटीलची आपण पाहतोय. फॉर द विकेट न पुढील बॉल लॉप केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला डीप मध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय. आणि या षटकातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जी स्थगित धावसंख्या होती तिला आता वेग पुन्हा दिला जातोय. आणि या 6च्या मदतीनं धावफलक 36-36 या आकड्यावरती. नवीन फलंदाज विजय यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि येत्या क्षणी मात्र सुरुवातीला बीट झाले आणि आता षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती. दरम्यान हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तर झाला. ऑनसेटला जास्त ओघ या फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून बरेचसे खेळाडू ज्यामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा विचार केला तर ग्रामीणचे बरेच खेळाडू जे खास करून ऑनसाइडला खेळणं, लेग साइडला खेळणं पसंत करतात. आणि तोच प्रयत्न विजय यांचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. 3 डॉट आले, 1 षटकार देखील आलाय. इथे देखील वन्स अगेन त्याच दिशेला आता पॅरेला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये, परंतु ते बनतील दर्शक. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार.
सातत्यानं पाहिलं जात आहे. सन्मान्य दर्शन शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. बॅटिंग करत असताना आपण आईगावदी खार्डी टीमला पाहतोय. ह्या जर पूर्ण सत्राचं गोलंदाजी अनालिसिस आपण पाहिलं तर या पूर्ण पूर्वार्धामध्ये आतापर्यंत 3 षटक झालेत, ज्यामध्ये 9 चेंडू डॉट आलेत. परंतु तरी देखील धावसंख्येचा विचार केला तर धावा दाखल 42 पाहायला मिळतात. म्हणजे सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात नाही. आर्या पार की लढाई जशी आपण म्हणतो त्या पद्धतीचा जणू काय खेळ चालू आहे. एक तर षटकार जसं आपण म्हणतो खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, एक तर डॉट अन्यथा षटकार अशी काही कामगिरी. विकी भोईर अंतिम षटक डेट ओव्हर मध्ये पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये निखिल पुढे सरकले होते यष्टीरक्षक, परंतु त्यांच्यापासून हा चेंडू दूर आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नवतरुण झुंजार व्यक्तिमत्व आपण पाहतो. दर्शनजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आपल्या दिशेनं आगमन होताना आपण पाहतोय. आणखी अगदी ज्या पद्धतीचं हे क्रीडांगण आहे, समोरूनच जाणारा हा रस्ता आपण पाहतोय. सातत्यानं अगदी वाहतूक देखील आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांची उपस्थिती देखील कालपासून आपण पाहतोय. विकी भोईरचा पुढील चेंडू फटक्यांच्या दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. फटाक्यांची आतषबाजी जरूर आपल्याला पाहायला. भोईर यांना जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सोमनाथ म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दर्शनजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांच्या आगमनास्तव सध्याच्या घडीला फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. धावफलकावरती धावसंख्या 45 आपल्याला पाहायला जरूर मिळते या ठिकाणी. वन वाईट. आता अतिरिक्त भरपूरच बाहेर हा चेंडू निघालाय. होऊ शकाल दर्शनजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या साथीनं त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. आपला आईगावदी क्रिकेट संघ तुर्बे यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. 2 दिवसीय स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि लढाई होम ग्राउंड वरती तुर्बे संघ आणि त्यांच्या विरोधात आईगावदी खार्डी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा. व्हाईट बॉलचा सलग 3 चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळतात. 3 वाईट चेंडू हाताळलेत. सराव नाहीये. कदाचित जर आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला जेवढे खेळाडू खेळतायत त्यापैकी बरेचसे खेळाडू हे रोज सराव करताना देखील पाहायला मिळत नाहीये. ज्यामधील काही खेळाडू जॉबला असल्या कारणास्तव रोज प्रॅक्टिस करणं त्यांना शक्य नाही आहे. विकी भोईर यांचा विचार केला तर उद्योग क्षेत्रामध्ये ते असतात आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज गोलंदाजी करतायत. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला. टायमिंग झुललाय. मिड विकेटच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला झेल आणि या झेलला मात्र खेळ संपला. नौका आलेल्या फलंदाजांचा धरम बाद झाले. जे सलामीसाठी आले होते बरेचसे चांगले फटके त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. एकंदरीत 2 षटकार 1 चौकार त्यांनी ठोकला होता आणि ते बाद झालेत. आता नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तसेच डीके यांचं देखील शुभ आगमन झालंय. वाकळांचे धर्मनाथजी पाटील यांना आपण पाहतोय आणि त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडूची पुरवणी आपण पाहतोय आणि त्यांचं आगमन झालंय. खास करून आमचे संपूर्ण जे टीमचे सदस्य आहेत त्यांचे अतिशय चांगले निकटवर्तीय आहेत. त्या डीकेंचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं स्वागत. चांगला चेंडू फुलर लेनचा होता. बनवलं बॉलला. फटका देखील अतिशय चांगला बनवलाय. प्रयत्न अतिशय चांगला. रिले फिल्डिंग तिथे आपण स्वप्नील आणि ऋषीला पाहतोय. अंतिम मोमेंटला बॉलला आतमध्ये ढकललं स्वप्नील मोकाशीनं आणि त्याला साथ देत असताना ऋषी तरेला आपण पाहिलं, ज्यांना बॉलला फेकण्याचं कार्य केलं. एकंदरीत धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. धावफलकावरती 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील अजूनही 3 चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत 6 चेंडू फेकलेत विकी भोईरनं, परंतु त्यापैकी 3 चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळाले. धर्मनाथ पाटील डीके यांचं शुभ आगमन. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटनं खेचून मारलाय. मिड विकेट पार केलाय. आणखीन एक तडाखे बंद षटकार.
शिलेदार आहेत, त्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणून आपण त्यांना नक्कीच पाहतो. आणि आज त्यांचं आगमन आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू देखील पुरवण्यात आलेत. एका बाजूला आपण पाहतो आमचे दर्शनजी भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे नवतरुण अतिशय चांगले राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत झालं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये. आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस आपण पाहतो तेव्हा तेव्हा सातत्यानं ह्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा नक्कीच आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले मनापासून मी आभार व्यक्त करतोय, कारण की महत्वपूर्ण वेळ आणि त्या वेळेत आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल निश्चित आपलं पुन्हा सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅच बॉल आलाय, कारण की नेहमी आपण पाहतो मॅच बॉल न खेळणं जास्त पसंत केलं जातंय. आतापर्यंत बरेचसे चेंडू डिलेवर झालेत. नवीन बॉल जो थोडासा जुना झाल्यानंतर आपण म्हणतो की वाऱ्यावरती जो मुक्त संचार करतो आणि वेगानं कदाचित तो सीमारेषा पार देखील जाताना पाहायला मिळतो. ह्या दृष्टिकोनात त्याच बॉलची जास्त करून मागणी केली जाते. त्याच बॉलनं खेळणं पसंत देखील करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यश जो मैदानात आलाय आणि यशस्वीपणे बॅटिंग करत असताना फुल लेनचा चेंडू घुटना वाकवला होता मागचा आणि स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न. आणखीन एक वाईट चेंडू. हे षटक अतिशय मोठं होताना आपण पाहतो, याचं कारण की 4था हा स्क्वेअर चेंडू आपण पाहायला मिळतो विकीचा. या अगोदर देखील मी म्हटलं होतं सराव नाहीये. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व आहे विकी भोईर, परंतु आज क्रिकेटवरती असणारं प्रेम ते दाखवत असताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू, यॉर्कलेनचा बॉल, परंतु त्याला काढलंय. ते लॉंग ऑनच्या रिजनला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, फक्त एकच धाव आणि एका धावेने स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला. धावफलकावरती धावसंख्या 57, 57 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 56 शिरडोन ज्या ठिकाणी चेस केल्या होत्या. खरं तर वलपनं 56 बनवल्या होत्या. पेनल्टी लागल्यानंतर देखील त्या पद्धतीचा खेळ राहिला होता. मॅच अतिशय चांगली राहिली. आणखी एक वाईट बॉल. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं षटक हे आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 5वा चेंडू वाईट विकी भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाची खरं तर कधी संपेल म्हणून वाट पाहिली जाते असं आपण म्हणू शकतो. आमच्या आयोजनकर्ता देखील सध्या आता चिंताग्रस्त आहेत. कदाचित आज वेळेची मर्यादा त्यांना जोपासायची आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. अंतिम बॉल प्रहार तर केला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, स्क्वेअर लेग पंथाच्या बाजूनं, जिथे निपुण यांना आपण पाहू शकाल. निपुण मोकाशी क्षेत्ररक्षण करतायत. बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत पुन्हा धावा एकवटल्या. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाला आणि या 2च्या मदतीनं 60 धावा धावफलकावरती पहिल्या सत्राच्या अखेरीस 61 धावसंख्येचा आणि लक्ष पार होईल का होम ग्राउंड वरती तुर्बे टीम कडनं, हा पाहण्याजोगा प्रश्न. परंतु तुर्ताच आपण लगेच वळूया सन्मान समारंभाच्या दिशेनं. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यंग टॅलेंटेड राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्षाचे दर्शनजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया. मी अरुण भोईर यांना विनंती करतो. पाटील माफ करा, दर्शनजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन हा मान्यवरांचा शुभ सन्मान भावी नगरसेवक म्हणून यांच्याकडे अगदी आशेनं आपण पाहतोय. तसेच या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी आमचे हिडिके धर्मनाथजी पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू देखील पुरवलेत. त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय आणि लगेचच त्यांचा आपण शुभ सन्मान देखील करूया. तसेच आमचे दर्शनजी पाटील यांचे सहकारी मित्र त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मी अरुण भोईर यांना पुन्हा विनंती करतो की आपला शुभ असे 60 धावा बनल्यात. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 61 धावा, प्रति षटक 15.25च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या मान्यवरांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतोय. त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये मी म्हणेन यंग टॅलेंटेड व्यक्तिमत्वांची खूपच गरज आहे. आणखी नव्या खांद्यांवरती, नव्या ऊर्जेवरती जेव्हा आपण राजकीय क्षेत्राचा भार सोपवतो तेव्हा कदाचित आपल्या युवकांच्या प्रश्नांची नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्यासाठी दर्शनजी पाटील साहेबांकडे अगदी आशेनं अपेक्षेनं पाहिलं जातंय. त्यानंतर डीकेनचा देखील आपण स्वागत करूया. धर्मनाथजी पाटील जगदंब वाकलन क्रिकेट संघाचे अगदी मधल्या फलीचे दावेदार फलंदाज म्हणून आपण पाहतोय, कारण की जगदंब वाकलन संघ कल्याण डोंबिवली क्रिकेट मध्ये नक्कीच या नावाची दहशत आपण नेहमीच पाहिले. त्यांचा हा शुभ सन्मान इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
अरुण भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या संपूर्ण आमच्या मान्यवरांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतोय आणि जातो खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, जिथे आमचे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील आपल्या समोर जोडले जातील. कशा पद्धतीने 61 धावसंख्येचा पल्ला पार होईल की या धावा डिफेड होतील हे ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धर्मनाथ पाटील उर्फ डीके जगदंबा वाकलनचे प्रतिनिधित्व करताना तुम्ही त्याला पाहता. त्यांच्याकडे या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी. डीके तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. दर्शन दादा जे पेंदर्स आहेत त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय दर्शनदा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2500 रुपये धनराशी. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच साई पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकला. उत्तरार्धामध्ये लक्ष 61 पार करायचा ते तुर्बे संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. स्वप्नील त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय ऋषा आणि निखिल अशी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. पहिलं षटक धरमला तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये लक्ष 61 गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला लाख शुभेच्छा देऊयात आणि आपण लगेच या मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिलाच बॉल उडवलाय, फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. फिल्डर उपस्थित पहिल्याच बॉल वरती टीप लायशेल आणि धरमला मिळते विकेट. पहिला धक्का मोठा टीम तुर्बे संघाला. फलंदाज बाद पहिल्या बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील आला, एक विस्फोटक फलंदाज या टीमचा. दोन्ही बंधुराज मैदानामध्ये तुम्ही त्यांना पाहता. पांड्याची जोडी पाहिली, त्यानंतर पठाण जोडी आणि इथे मैदानामध्ये बंधूची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहता. या टीमची पुढचा बॉल लांब ठेवला शर्ला पासून. लाईन खराब आहे वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त स्वरूपात. एकदा वाईट होईल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती श्री गणेश ओपन झालाय. तुर्बे संघ धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती 61 लक्ष 15.25 सरासरी प्रति षटकामध्ये. हा बॉल तुम्ही पाहताय समोर ठेवण्यात आला. गती थोडी कमी होती. बीट केला या बॉलनं. विकेट कीपर च्या ताब्यात. डॉट बॉल. प्रेम आमच्या सोबत गुंडलेकरच्या भूमिकेत तुम्ही पाहता. युटीसीच्या माध्यमातून आमचे मनोज दादा असतील, त्यांचे कॅमेरामॅन, त्यांचं देखील संदीप, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू.
आणि देव देखील आमच्या सोबत आहेत. बॅटच्या रडार मध्ये उडवलाय बॉल. तुम्ही पाहता फिल्डर तिकडे उपस्थित, हाताचा पिसारा फुरवला, त्यामध्ये बॉलला विसावला. विकेटचं पतन, महत्वाची विकेट. मैदान सुटतोय. दुसरा धक्का टीम टुर्बेला ठोकणीचे. नव्याने ते व्हिडिओ बनवतील. नक्कीच बंटी बोईरा चॅनलला जा, तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्ही करणला पाहू शकाल. कलाकार, कलांची कला म्हणजे सबके आता आहे हो. तो सर्वांची पिढा असतो. नक्कीच त्यांनी काल समालोचन देखील केलं. करण भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्षक स्वागत करू. थोडा बॉल मध्ये तुम्ही पाहता पडल्यानंतर डीप राहिला. लहान लहान तुम्ही मुलं पाहता. आज सुपर संडे काका. आज खऱ्या अर्थानं गावामध्ये तुम्ही मॅच म्हणा किंवा त्याच्यामध्ये टुर्नामेंट जर असतात किंवा गावची जर मॅच असते, लहान मुलं देखील पप्पा चला मी पण मॅचला येतो, ते देखील आज या क्रीडांगणामध्ये पोहोचतात. त्यातून लहान मुलं आज नक्कीच त्यांना सुट्टी आहे, पण अभ्यास देखील करा. षटकातील पुढचा बॉल. केसला फटका चालला वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलनं चकमा दिला. फिल्डरला लॉंग ऑफला वेधून फाडून सीमा फाडली आहे. 4. लहान मुलांची आपण चर्चा करत होतो, ते देखील आज खऱ्या अर्थाने क्रीडा नगरीमध्ये. लहान मुलांना तुम्ही मोबाईल मध्ये पबजी अशा गेम खेळण्यापेक्षा, त्यांना फ्री फायर गेम खेळण्यापेक्षा, त्यांना टीव्ही वरती टॉम अँड जेरी असे कार्यक्रम दाखवण्यापेक्षा छोटा भीम दाखवा जरूर, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र देखील दाखवा. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरात नक्की शिवाजी महाराज जन्माला येईल. आणि अशी देखील आशा बालका, कारण की आता बरेच ठिकाणी तुम्ही पाहताय की जो आया बहिणीवरती, छोट्या छोट्या मुलींवरती जे बलात्कार होत आहेत, जो मालेगाव इथे झालेला प्रसंग तुम्ही आठवा. अशा बलात्कारांना भरेच चौकात फाशी द्या. तुम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात जगताय याचा अभिमान आहे. ज्या महाराजांना 18 फगड जातीच्या प्रत्येक मुलाला एकत्र घेऊन ज्यानं 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. ज्यानं खऱ्या अर्थानं आईचा पदर आणि आईचा कुंकू ज्यानं अस्तित्वात ठेवला, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि तशा राज्यात महाराष्ट्रात जर बलात्कार होत आहेत, त्या बलात्काराला खऱ्या अर्थानं नराधमाना तुम्ही भर चौकात फाशी द्या, तरच नक्कीच असे बलात्कार नक्कीच थांबले जातील. हे आमचे काका गोविंद काका, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत त्या स्पर्धेच्या माध्यमातून. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 5 या आकड्यावरती षटक संपलं पहिलं. धर्मनं चांगली स्टार्ट केली. बॅटिंग करत असताना पण बॉलिंग देखील त्यानं तेवढंच पॉवर प्लेचं षटक फेकलं. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. यश आला बॉलिंग ट्रॅक वरती. वेगाला बॉल फेकला, पडल्यानंतर बॉल बीट करून गेला. तुम्ही पाहता निकीला विकेट कीपर, तुम्ही पाहता टीम खार्डीला यशला विकेट मिळते. यशनं आतापर्यंत 3 बॉल डॉट, ज्यामध्ये 2 डॉट 1 विकेट. षटकातील पुढचा बॉल. लाईन तुम्ही पाहताय खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त डाव. लेग स्टिकला सोडून जाताना बॉल. 1 रन स्कोर मात्र पुढे चालला 6 या आकड्यावरती. अनेक मान्यवरांचे कटआउट तुम्ही पाहता. ते मान्यवर नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी कालपासून आलेले आहेत. काल आमचे कोकण विभाग शिक्षणचे आमचे आमदार देखील बालरामदादा पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांच्या सोबतीला जी सायकल आम्हाला ज्यांना पुरस्कृत केले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दमदार व्यक्तिमत्व धरणा गावचे आमचे देवेंद्रदादा मडवी असतील, आणि गोडगावचे एक दमदार सरपंच या नगरसेवक तुम्ही पाहताय ज्ञानेश्वर दादा असतील, हे देखील इथे उपस्थित होते. सर्व मान्यवर आमचे इथे उपस्थित आहेत.
लाईन खूप चांगली आहे. पडल्यानंतर बॉल उडाला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. या षटकातील शेवटचा बॉल. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण विनर मध्ये खेळणार आहोत. याच्या अगोदर वीर बजरंग शिरडोन काय मात्र विजय प्रस्थापित केला, जिथे 3 बॉल मध्ये 8, 1 षटकार, त्यानंतर रनआउट, त्यानंतर 1 बॉल 2, त्या विराजनं 2 धावा काढल्या. म्हणून वीर बजरंग शिरडोन कॅप्टन सुयोग पाटील तुम्ही देखील इथे उपस्थित राहा. आपण टॉस देखील करणार आहोत. त्याच्यानंतर यातून जो जिंकेल तो वीर बजरंग शिरडोनशी फाईट करणार आहे. आणि अशा रीतीनं इथे षटक संपलं. मग तुम्ही पाहताय दुसरं ज्यामध्ये 1 धाव वाईटच्या स्वरूपात गोलंदाजी आवडली असेल यासाठी डेफिनेटली टाळ्या व्हायलाच पाहिजेत. आणि आता तुझ्या समोर समीकरण 6 रन आता करायचे आहेत. 12 बॉल 55 डीजे. स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये बॉल षटकामध्ये तुम्ही दक्षला पाहता. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुमच्या समोर असणार आहे. यातून जिंकेल आणि वीर बजरंग शिरडोन यांच्यामध्ये. आणि मॅच ती 3 षटकांची असेल याचा देखील लक्षात असूया. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. पुढचा बॉल ऑल ऑन द कार्पेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डरला धरमला चकमा दिला. बॅकअप अप्रतिम जीवाचा प्रयत्न तुम्ही सोहमला पाहिला. अक्षरशः ते पडले, धडपडले, बॉल आतमध्ये आणलं. खूप चांगली फिल्डिंग. 9 धावा धावपळकावरती तुम्ही पाहता. 10 बॉल आणि 52 ची गज आहे. 10 बॉल मध्ये 52 ची जरूरत. बॉल खूप चांगला होता. पडला नंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 9 चेंडू मध्ये आता तुम्हाला विजयासाठी बनवायच्यात 52 धाबा. 61 लक्ष पार करत स्टार्ट हवा होता तो असलेला दे नाही. हा बॉल देखील डॉट आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल षटकातील. हा देखील डॉट. यशस्वी षटक. या षटकामध्ये अवघ्या 3 धावे षटक. 3 ओव्हरची मात्र इथे खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता लक्ष 61 9 धावा. बघा तुर्बे गावचे कोण वरिष्ठ व्यक्तिमत्व ग्रामस्थ यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वाइड बॉल. यज्ञचा तुम्ही पाहता फुल टॉस आणि इथे तुम्ही पाहता बॉल सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
खूप चांगला बॉल तुम्ही पाहताय. यज्ञेशाला पाहता वय वर्ष 15 तो मात्र आता बॉलिंग करतोय. हा बॉल देखील खूप चांगला बीट करून गेला या बॉलना. पहिला बॉल पुलटा झाला त्याच्यानंतर लागोपाचे 2 बॉल डॉट. 15 वय वर्ष 15 गोलंदाजी जबरदस्त करतोय. काढी टीमचा तुम्ही यज्ञेशला पाहता अपकमिंग स्टार. येणाऱ्या काळामध्ये टीमची जागा नक्कीच तो बनवेल. फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड. उंच बॉल गेला लांब असला. म्हटलं जातं वेल गेली सत्ता गेली. हे शानपण सुटलं. हे शानपण तुम्हाला पहिले सुटलं असतं तर कदाचित तुम्ही रन चेस करतापर्यंत पोहोचला असता आणि हे शानपण अगोदर सुटायला ओठवडीच आहे. जयेशच्या बॅट मध्ये षटकार पाहिला. फिट केला या बॉल. लेटकर मारायचा प्रयत्न होता आणि या षटकातील शेवटचा बॉल जवळजवळ विजयापासून 1 पाऊल दूर टीम खारडी. फुल टॉस टाकला त्याच्यावरती देखील प्रहार केला. शेवटच्या बॉल वरती चौकार झुरवला पण या धावा चेस करू शकत नाही टीम तुर्बे संघ आणि हा सामना जिंकलाय. टीम खाडी संघाने खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम तुर्बे. विकी भुईर आणि टीम तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या मॅचचा मॅच आम्ही देऊच पण तोपर्यंत खारडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या सेकंड फिरतील. पहिली मॅच खारडी आणि वीर बजरंग शेडोन या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. कॅप्टन लवकर या टॉस साठी.